जय हिंद मित्रांनो तुम्हाला मेरिट लिस्ट दिसतेय पाठीमागे आणि ही मेरिट लिस्ट बघू शकता तुम्ही ओपन कॅटेगरी 142 मार्काचा टॉपर म्हणजे 142 मार्काची ओपनची मेरिट लागलेली आहे। आता बघा ही जी मेरिट लिस्ट आहे, मेरिट लिस्ट बघून सगळ्यांना शॉक लागण्यासारखं आहे की मुलांनी अजून किती मार्क घ्यायला पाहिजे। म्हणजे पोलीस होण्यासाठी तुम्हाला ग्राउंड मध्ये 50 पैकी 50 आणि पेपरला कमीत कमी 92 मार्क 92 मार्क जर तुम्ही घेतला तर ओपन कास्ट मधून तुम्ही सिलेक्ट होतायत। या मेरिट वरून आपल्याला तेच दिसतंय। तर मित्रांनो ही मेरिट लिस्ट आहे पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती 2024-25। म्हणजे पुणे लोहमार्गाला जागा कमी होत्या, मान्य होता जागा जवळपास त्या ठिकाणी 54 जागा होत्या आणि या 54 जागांसाठी ही पोलीस भरती झालेली आहे आणि यामध्ये टॉपचा विद्यार्थी 45 मार्काचा 145 मार्काचा टॉपचा विद्यार्थी पहिला विद्यार्थी ओपन मधून सिलेक्ट झालेला आहे। त्याला सुद्धा ग्राउंड मध्ये जवळपास 47 मार्क ग्राउंड मध्ये आणि लेखी परीक्षामध्ये 98 मार्क आहेत, तेव्हा तो पोलीस झालेला आहे। म्हणजे विचार करा मेरिट बघा तुम्ही या ठिकाणी ओपन कास्ट 142 मार्काची टोटल मेरिट, मला वाटतं हायेस्ट मेरिट आतापर्यंत या ठिकाणी लागलेली आहे पुणे लोहमार्ग 2024-25 पोलीस शिपाई भरतीमध्ये। त्याच्यानंतर महिलांचं सुद्धा 137 मार्काची या ठिकाणी मेरिट लागलेली आहे। ओपन प्रकल्पग्रस्त 139 मार्काची मेरिट लागलेली आहे। स्पोर्ट्स पर्सन 137 मार्काची मेरिट लागली आहे। एक सर्व्हिसमॅन 128 मार्काची या ठिकाणी मेरिट लागली आहे। ही मेरिट लिस्ट आहे पुणे लोहमार्ग पोलीस भरती 2024-25 याची फायनल कट ऑफ। त्याच्यानंतर बघूया एससी कास्ट वाल्यांची मला वाटतं हायेस्ट मेरिट असेल ही 137 मार्काची, महिला 131 मार्काची मेरिट आहे। एसटी कास्ट वाल्यांचं जर बघितलं आपण 134 मार्काला फायनल कट ऑफ आहे। महिला सुद्धा 134 मार्कावरती सिलेक्ट झालेल्या आहेत, जागा कमी आहेत, 54 जागांसाठी भरती होती। एनटीए 141 मार्काचा सर्वसाधारण उमेदवारांची मेरिट लागलेली आहे। एनटीए म्हणजे विजय एनटीए ची 126 मार्काची मेरिट लागलेली आहे एनटीए महिला उमेदवाराची। एनटीबी पुरुष उमेदवार 136 ची मेरिट लागलेली आहे। एनटीसी 139 मार्काची मेरिट लागलेली आहे। एनटीसी महिला 136 मार्काची मेरिट लागली आहे। एनटीडी पुरुष उमेदवार 138 मार्काची या ठिकाणी मेरिट लागलेली आहे। त्याच्यानंतर एसीबीसी चं 140 मार्काची या ठिकाणी फायनल कट ऑफ लागलेला आहे पुरुष उमेदवार, महिला 132 मार्काची मेरिट लागलेली आहे। ठीक आहे, आणि याच्यामध्ये एक सर्व्हिसमॅन 120 मार्काला सिलेक्ट झालेला आहे। ओबीसीचं जर बघितलं आपण सर्वसाधारण 140 मार्काची मेरिट आहे, महिला 132 मार्काची मेरिट आहे। त्याच्यानंतर जर आपण बघितलं स्पोर्ट्स पर्सन 131 मार्काची या ठिकाणी फायनल कट ऑफ आहे आणि एक सर्व्हिसमॅन या ठिकाणी 105 मार्काला लागलेला आहे ओबीसी कास्ट। आणि अनाथ यांची एकच जागा होती आणि ती 130 मार्कावरती क्लोज झालेली आहे। एसबीसी पुरुष उमेदवार 140 मार्काची मेरिट लागली आहे। ईडब्ल्यूएस सर्वसाधारण उमेदवार 127 आणि महिला उमेदवार 115 मार्काचा फायनल कट ऑफ लागलेला आहे पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती। याच्या अगोदर आपण काही जिल्ह्यांमध्ये बघितले, काही जिल्ह्यांमध्ये 120 ते 125 मार्काची फायनल कट ऑफ लागलेली आहे, ज्या ठिकाणी जागा कमी होत्या त्या ठिकाणी। या ठिकाणी सुद्धा जागा कमी आहेत, पण या ठिकाणी मुलांचं लक चाललेला नाही। काही जिल्ह्यांमध्ये महिलांचं 2 अंकी आकडे लागले होते। मी सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये 89 मार्कावरती एक मुलगी सिलेक्ट झालेली आहे आणि मी म्हणतो नशिबाचा खेळ, त्या मुलीने त्या ठिकाणी आपला नशीब आजमावलं आणि तिचं नशिबात होतं म्हणून तिला 89 मार्कावरती सिलेक्ट झालेले आहेत। आता तेच या ठिकाणी जर आलो आपण तर बॅड लक होते ज्यांना 141 मार्क आहेत ओपन कास्ट मधून, एवढे मार्क घेऊन सुद्धा ते सिलेक्ट झालेले नाही। किंवा कॅटेगरी मध्ये सुद्धा बघू शकतात 136 प्लस सर्वच ठिकाणी मेरिट आहे, म्हणजे 130 वाला 134 वाला एवढे मार्क घेऊन कास्ट मध्ये असून सुद्धा त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालं नाही। मी तुम्हाला अगोदरच बोललो 1% कुठेतरी नशीब म्हणतो ना आपण, तो असा आहे। या ठिकाणी फॉर्म भरणाऱ्यांनी विचार केला असेल की चला 1% आपण आजमूया, 54 फक्त जागा आहेत, फॉर्मची संख्याही कमी आहे, पण मेरिट सुद्धा जबरदस्त लागलेला आहे। आता बघूया येणाऱ्या ठाणे शहर
मुंबई लोहमार्ग, अशा बऱ्याच जिल्हे अजून बाकी आहेत. त्या ठिकाणचे पेपर बाकी आहेत. आता 29 तारखेला पेपर होणार आणि त्या ठिकाणची फायनल कट ऑफ सुद्धा होऊन जाईल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.